नमस्कार मंडळी. आज आपण ह्या कच्च्या पोह्यांमध्ये बेसनचे हे मिश्रण घालून बनवणार आहोत अशी एक जबरदस्त रेसिपी जी तुम्ही कधीच आजवर खाल्ली नसेल आणि बनवली सुद्धा नसेल. ही रेसिपी एवढी अनोखी आणि वेगळी आहे की घरातल्या फक्त 2 वस्तूंपासूनच बनवलेली आहे. जेव्हा घरातले खातील तेव्हा तुम्हाला नक्कीच विचारतील की हा नाश्ता तुम्ही कसा बनवलात. नाही तासभर विझवायची झंझट आणि नाही कोणतीच खटपट. बस काही मिनिटातच हा मजेदार नाश्ता तयार होतो. चला तर मग मंडळी सुरुवात करूया आजची दमदार, कुरकुरीत आणि तशीच टेस्टी रेसिपी बनवायला. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते 1 कप एवढे पोहे घेतलेले आहेत. हे पोहे जाडे असले तरी चालणार आहेत किंवा पातळ असले तरीही चालणार आहेत. फक्त आपल्याला हे पोहे पहिले सुरुवातीला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि पाकडून सुद्धा घ्यायचे आहेत. तसेच हे पोहे आपण धुवून घेणार नाही आहोत. त्यासाठी काय करणार आहे, मी एका सुती स्वच्छ कपड्यामध्ये हे पोहे छान असे चोळून घेणार आहेत. म्हणजे काय, त्यावर कोणती धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल. तर आपण हे पोहे व्यवस्थित असे चोळून घेऊया. हे पोहे आपल्याला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत. हे पोहे ठेवून दिल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपकडे वळायचं आहे. त्यासाठी एक आपल्याला स्टीलचं बाऊल घ्यायचं आहे आणि अर्धा कप एवढं बेसन घ्यायचं आहे. तर इथे अर्धा कप एवढं मी बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याच्या गुठळ्या मोडेपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कप एवढंच पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर एकदम पाणी घातलं तर गुठळ्या राहतील. यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. जसं पाणी घालू त्याच्यानंतर विस्करच्या सहाय्याने छान असं व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एकूण मी अर्धा कप एवढं पाणी संपूर्णपणे येथे वापरलेलं आहे. म्हणजेच अर्धा कप बेसन आणि अर्धा कप पाणी असं हे व्यवस्थित विस्करच्या सहाय्याने छान असं गुठळ्या मोडून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडे काही मसाले घालून घेऊया. तर अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि तसंच लाल तिखट 1 चमचा एवढं घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा हे आपल्याला विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे लक्षात ठेवायचे की आपल्याला हे जे बेसनचं मिश्रण आहे हे अजिबात घट्ट बनवायचं नाही, तर हे आपल्याला पातळ असं बनवायचं आहे. तर इथे आपलं परफेक्ट पातळसर आपलं बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण जे पाकडून चोळून घेतलेले जे पोहे आहेत त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आपल्याला अगोदर पोहे धुवायची वगैरे काहीही गरज नाही आहे. त्यामुळे मी पोहे स्वच्छ पाकडून चोळून घेतलेले. आता आपण जे बेसनचं पातळ मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते सर्व या पोह्यांवर घालून घ्यायचं आहे. पोहे हे जास्त कोरडे असतात आणि हे जास्त मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे आपण जे हे पातळसर मिश्रण केलेलं आहे ते लगेचच ह्यामध्ये ॲब्झॉर्ब म्हणजेच छान असं मिळून येणार आहे. पहिले हे आपल्याला सगळं बेसनचं मिश्रण पोह्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण थोडं पाणी घालून घेऊया. आता आपण ज्या भांड्यामध्ये बेसनाचं मिश्रण मिक्स केलेलं त्यामध्येच आपण थोडं पाणी घालून घेऊया आणि या पोह्यामध्ये ते पाणी घालून घेऊया. तर या ठिकाणी मी पुन्हा अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हेच पाणी मी थोडं थोडं करून ह्यामध्ये घालून घेणार आहे. आपल्याला यामध्ये एवढं पाणी घालून घ्यायचं आहे की पोहे जेवढं आहे तेवढं सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलं पाहिजे आणि ॲब्झॉर्ब झाल्यानंतर सुद्धा आपले पोहे ओले राहिले पाहिजेत. तर या ठिकाणी जवळपास जेवढं अर्धा कप पाणी होतं तेवढं सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी गॅसवर बटाटी उकडत ठेवलेली, त्याच्या 3 शिट्ट्यासुद्धा येथे झालेल्या आहेत. आता ही बटाटी आपण कुकरमधून काढून घेऊया आणि व्यवस्थित अशी सोलून घेऊया. तर या ठिकाणी आपण ही कुकरमधून बटाटी काढून घेतलेली आहेत. आता ही आपण सोलून घेऊया. ही बटाटी सोलून झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने बारीक अशी तुकड्यामध्ये कापून घ्यायची आहेत. तर ही बटाटी आपण सुरीच्या साहाय्याने बारीक अशी कापून घेऊया. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा कुस्करू शकता किंवा स्मॅशरच्या साहाय्याने सुद्धा स्मॅश करू शकता. तर या ठिकाणी मी सुरीच्या साहाय्याने ही बटाटी बारीक अशी कापून घेतलेली आहेत. बटाटा तर सगळ्यांनाच खूप आवडतो, पण जर तुम्हाला यामध्ये बटाटा घालायचा नसेल आणि अजून ही रेसिपी हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही बटाटा स्किपसुद्धा करू शकता. आता बटाटा कापून आपण एका बाजूला ठेवून दिलेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक छोटा कांदा कापून घ्यायचा आहे. तर आपण यामध्ये एक कांदा कापून घेऊया. तसेच यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि जर नसेल घालायचं तरी नाही घातलं तरी चालणार आहे. थोडं आलं घालून घेऊया. तर या ठिकाणी 2 मिरच्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत. तसेच थोडी कांदापात यामध्ये घालून घेऊया. जर तुमच्याकडे असेल तरी चालेल, नाहीतर स्किप केली तरी चालणार आहे. थोडा उकडून घेतलेला बटाटासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया. चटणी चटपटीत बनवण्यासाठी वरून थोडं लिंबू पिळून घेऊया आणि गरजेनुसार यामध्ये पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याची बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे.
आता ही तयार झालेली चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तर ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला याला छान असा तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरंसुद्धा घालून घेऊया. जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मिरची पावडर घालून घेऊया आणि थोडी मिरची घालून घेऊया आणि याचा छान झणझणीत तडका आपल्या चटणीला देऊया. वाव, मस्तपैकी सुगंध या चटणीचा येथे सुटलेला आहे. तर इथे आपली मस्तपैकी कांदा, कोथिंबीर आणि उकडलेल्या बटाट्याची छान अशी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी चवीने खूपच स्वादिष्ट अशी लागते. ही एकदा बनवलीत की तुम्ही कोणत्याही नाश्त्यासोबत ही खाऊ शकता आणि खरंच ही चटणी तुम्हाला खूपच आवडणार आहे. आता आपण बाजूला जे ठेवलेले पोहे आणि बेसन ते सुद्धा छान असे सॉफ्ट झालेले आहेत. त्याला काही जास्त वेळ ठेवायची गरज लागणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही आजूबाजूची काम करताय तोपर्यंत 5 मिनिटंसुद्धा लागत नाही हे बेसन आणि पोहे भिजण्यासाठी. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बेसन आणि पोह्याचं हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आता यातील अर्ध बेसन आणि पोह्याचं मिश्रण मी या मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून घेऊया. तसेच तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आलंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 पाकळ्या लसूणसुद्धा घालून घेतलेले आहे. आता ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपल्याला जास्त पाणीसुद्धा ह्यामध्ये वापरायचं नाही आहे. आता हे सगळं बॅटर आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपले जे उरलेले पोहे आहेत ते सुद्धा यामध्ये बारीक असे करून घेऊया. आता दुसऱ्या वेळेचं जे पोह्याचं आणि बेसनचं मिश्रण आहे ते सुद्धा आपण यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं वगैरे टाकायची काही गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण पहिल्या बॅटरमध्ये सगळं घालून घेतलेलं आहे. तर हे पण बॅटर आपण ह्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले जे बटाटे आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि थोडं त्यामध्ये पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर बारीक केलेले बटाटे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेले आहे. आता ह्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्या गरजेप्रमाणेच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं बॅटर आपण या पोहे आणि बेसनच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया. उकडलेल्या बटाट्याची ही पेस्ट जेव्हा आपण ह्यामध्ये घालतो ना, ह्याची टेस्ट तुम्ही ह्या अगोदर कधीच खाल्ली नसेल, एवढी ही छान रेसिपी आपली तयार होणार आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा खाल्लीत ना तर तुम्ही सारखं सारखं पोहे आणि बेसनची ही रेसिपी नेहमीच खायला आणि सारखीच खायला मागाल. तर इथे आपलं परफेक्ट असं बॅटर मिक्स करून तयार झालेलं आहे. आता ह्याच बॅटरमध्ये आपल्याला काही थोडे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत. तर आपण यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया. अगोदरच आपण पोह्या बेसनच्या मिश्रणामध्ये मीठ घातलेलं. तसंच एक छोटा कांदा मी बारीक कापून घेतलेला तो सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि थोडं जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडी चिली फ्लेक्ससुद्धा घालून घेऊया. तर यामध्ये आपल्याला जास्त काही ॲड करायचं नाही. चिली फ्लेक्स तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता आणि नाही घातलं तरी चालणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही येथे घालू शकता. तर येथे आपलं मस्तपैकी बॅटर छान असं फेटून तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी ही रेसिपी मी तुम्हाला 2 प्रकारे सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे. तेल छान मीडियम गरम झाले की आपण जे तयार करून घेतलेले बॅटर आहे ते थोडं थोडं पकोड्याच्या आकारामध्ये ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि एक साईड व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्याला त्याला झारा लावायचा आहे. नाहीतर मग काय होईल, आपले हे जे बॅटर आहे ते झाऱ्याला किंवा कढईला चिटकलं जाईल. 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे पकोडे छान असे पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. हे जे पोहे बेसन पकोडे आहेत ना ते अजिबात तेलकट बनत नाही आणि तरी पण जर तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर ह्या रेसिपीचा दुसरा सुद्धा प्रकार मी येथे दाखवलेला आहे जो खूपच सोपा आहे आणि तुम्ही बिना तेलाचा किंवा तेल थोडं कमी वापरून सुद्धा येथे तयार करू शकता. तसंच तुम्ही तर बोलत असाल की ही हेल्दी रेसिपी आहे तर तळून कसे खायचे, तर बिना तळता सुद्धा आपण येथे दुसरी रेसिपी दाखवणारच आहोत. तर ते आपले मस्तपैकी कुरकुरीत पकोडे तयार झालेले आहेत. तर ते आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपली दुसरी बॅच सुद्धा यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया. आणि खरंच हे पकोडे अजिबात तेल सोक करत नाही. मी तुम्हाला पुढे हे दाखवणारच आहे. या पोहे बेसन पकोड्यांना गोल्डन टू ब्राऊन रंग आल्यानंतर लगेचच आपल्याला झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं ऑइल सगळं गाळून घ्यायचं आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जे तयार करून घेतलेलं पोहे आणि बेसनचे जे बॅटर आहे ते यावर घालून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन ह्या बॅटरवर फिरवून घ्यायचं आहे. पळीच्या साहाय्याने हे बॅटर पटकन पसरलं जात नाही, त्यामुळे आपल्याला थोडासा पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आहे आणि ह्याला मस्तपैकी पातळ जेवढं येईल तेवढं छान थापून घ्यायचं आहे. जसं आपण थालीपीठ थापतो त्याचप्रमाणे आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं तेल सोडून घ्यायचं आहे. एका बाजूने हे छान शिजल्यानंतर आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा छान अशी शिजवून घ्यायची आहे. खरंच खूपच छान आणि हेल्दी ही रेसिपी येथे तयार होते.
या ठिकाणी आपल्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तरच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. पोहे आणि बेसनची जी ही रेसिपी आहे ना, तुम्ही या अगोदर कधीच खाल्ली नसेल. नक्कीच ट्राय करून बघा. तसेच आपल्या पकोड्यांचा क्रिस्पीनेस आणि कुरकुरीतपणा तुम्हाला मी दाखवते आणि एक पकोडा तोडून सुद्धा दाखवते. अजिबात यामध्ये तेल सोक झालेले नाहीये, तुम्ही बघू शकता. आणि खरंच चटणीची चव तर एवढी छान लागते ना, नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे चटणी ट्राय करून बघा. पुन्हा एकदा मी तुम्हाला या पकोड्यांचा आवाज दाखवते. अगदी छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी येथे आपले पोहा बेसन पकोडे तयार झालेले आहेत. तसेच आपण आपली रेसिपीची दुसरी पद्धत सुद्धा बघूया. इथे मस्तपैकी आपली पौष्टिक अशी रेसिपी तयार झाली आहे. ज्याप्रमाणे आपण थालीपीठ करतो त्याचप्रमाणे ही आपली छान अशी रेसिपी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला ऑइली नसेल पाहिजे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करू शकता. अगदी सोपी आणि सहज पटकन होणारी आहे. शिवाय आपण जी तयार केलेली चटणी आहे त्याच्यासोबत ही जी टेस्ट आहे ना, खरंच खूपच छान लागते. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी कुठून आणि कोणत्या देशातून बघताय हे नक्कीच कळवा, म्हणजे मी तुम्हाला थँक्यू बोलू शकेल. तर पुन्हा एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.